अभिनेते किरण मानेंच्या आगाऊपणावर लोक संतापले। ठिकठिकाणी किरण विरोधात पोलिसात तक्रारी दाखल। प्रभादेवीचा वादग्रस्त पूल शुक्रवारी मध्यरात्रीपासून राहणार बंद। शिवडी नावाशेवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी घेतला निर्णय। लातूरमध्ये हमी भावापेक्षा कमी भावानं शेतमालाची खरेदी। क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं बंद पाडला बाजार। शिर्डी साईबाबा संस्थानामध्ये मोठा बदल। AI प्रणालीमुळे दर्शन जलद आणि सुरक्षितरित्या होणार। कर्नाटकमध्ये शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनचं नाव काँग्रेसने बदललं। कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांकडून जाहीर निषेध। राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस हरली। 90 निवडणुका। मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून लक्षवेधी दावा। रायबरेलीच्या विकास कामांवरून भर बैठकीमध्ये मंत्र्यांशी भांडले राहुल गांधी। मंत्री दिनेश सिंह यांनी राहुल गांधींच्या आरोपांना नाकारलं। उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अजित पवार आलेच नाहीत। नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींची शपथविधी नवी दिल्लीमध्ये झाली संपन्न। 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी घेतली शपथ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। माजी उपराष्ट्रपती धनखड शपथविधीला हजर। अनेक दिवसांनी दिसले जगदीप धनखड। हिंसाचाराच्या घटनेनंतर मोदी पहिल्यांदाच जाणार मणिपूरमध्ये। 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं करणार उद्घाटन। नेपाळमधील राजकीय नाट्य संपुष्टामध्ये। सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत सुशीला कार्की काळजीवाहू पंतप्रधान। पोपटाला सुद्धा लागलं मोबाईल पाहण्याचं वेड। सोचीनं मोबाईल सुरू करण्याचा करतोय प्रयत्न।